नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या विशेष सेगमेंट प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबईची लोकल, जिला आपण या शहराची लाईफलाईन म्हणतो. लाखो स्वप्न याच रुळावरून रोज धावतात. कधी याच डब्यात मैत्रीचे बंध विणले जातात, तर कधी अनोळखी व्यक्तीही रक्ताच्या नात्यापेक्षा जवळची वाटते. पण गेल्या काही दिवसापासून या लाईफलाईनचं चित्र बदलत चाललंय का? एकीकडे तंत्रज्ञानाच्या गप्पा मारणारा हा नवा भारत आहे, तर दुसरीकडे क्षुल्लक कारणावरून चालत्या ट्रेनमध्ये एकमेकांचे जीव घेणारे माथेफिरू प्रवासी. कधी जागा मिळवण्यासाठी तर कधी साध्या धक्क्याबुक्क्यावरून थेट रक्ताची होळी खेळली जाते. रेल्वेचे डबे आता प्रवाशांसाठी राहिलेत की कुस्तींच्या आखाड्यासाठी? पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट, धावणारी लाईफलाईन की डेथलाईन. रोजची धावपळ, कामाचा ताण आणि वेळेवर पोहोचण्याची ओढ यात सामान्य चाकरमानी पिचला जातोय. पण याच ताणाचं रूपांतर हिंसात व्हावं, नुकत्याच घडलेल्या काही घटनांनी माणुसकीला काळीमा फासलाय. एका प्राध्यापकाचं केवळ चालताना धक्का लागला म्हणून एका कामगाराने जीव घेतला. एका शाळकरी मुलाला माथेफिरूने चालत्या ट्रेनमधून फेकून दिलंय. ह्या घटना केवळ बातम्या नाहीत, तर त्या समाजात वाढत चाललेल्या विकृतीच्या खुणा आहेत. रेल्वे तुम्हाला तुमच्या इच्छेस्थळी पोहोचवते, ऊन पावसापासून वाचवते, मात्र त्याच रेल्वेच्या डब्यात घाण करणे, सामानावरून वाद घालणे किंवा आसनावरून थेट सक्तीची होळी खेळणे ही कोणती संस्कृती? ज्या रेल्वेमुळे तुमचं घर चालतंय, तिचं नुकसान करताना या विकृत लोकांना कायद्याची चांगली जरब बसली पाहिजे. गर्दीचं निमित्त करून एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, या लोकांमुळे शांततेत प्रवास करणारा सामान्य माणूस मात्र पुरता भरकटला जातोय. टॅक्सी किंवा रिक्षा परवडत नाही म्हणून सामान्य माणूस ट्रेनचा पर्याय निवडतो. पण आता ट्रेनमध्ये चढताना मी सुखरूप घरी परत जाईन का, ही भीती प्रवाशांच्या मनात घर करू लागली आहे. रेल्वेचे डबे जणू काही लोकांच्या मालकीचेच झालेत. माझी जागा, माझा ग्रुप, माझा धक्का या अहंकारापोटी लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत. महिलांचे डबे असोत वा पुरुषांचे, शब्दांच्या चकमकीचे रूपांतर आता लाथा बुक्क्यांमध्ये व्हायला वेळ लागत नाहीये. माणुसकी हरवलेली ही गुंडेगिरी थांबणार कधी? लोक आज रेल्वेमधील डब्यात मगरुरी करतात. त्यांनी ज्या दिवशी रेल्वे बंद असते, म्हणजे ज्या दिवशी मेगा ब्लॉक्स असतो, त्या दिवसाचा विचार करावा. तेव्हा याच प्रवाशांचे किती हाल होतात हे सर्वांनीच पाहिले. रिक्षा टॅक्सीवाले जवळचे भाडे नाकारतात, अव्वाच्या सव्वा पैसे लुटतात, तेव्हा याच लाईफलाईनची किंमत कळते. मग चालत्या ट्रेनमध्ये ही कृतज्ञता कशासाठी? निष्काळजीपणावर प्रहार. रेल्वे केवळ लोखंडी डबे नसून लाखो चाकरमान्यांच्या स्वप्नांना आणि पोटापाण्याला जोडणारा एक सेतू आहे. याच रेल्वेने अनेक संसार उभे केलेत. वर्षानुवर्षाच्या मैत्रीचे ग्रुप तयार झालेत आणि कित्येकांना आपल्या जिवलग नातेवाईक मिळाले. मात्र दुर्दैवाने गेल्या काही काळापासून याच लाईफलाईनमध्ये विकृत वृत्तीच्या प्रवाशांनी उच्छाद मांडलाय. किरकोळ कारणावरून होणाऱ्या हाणामारीमुळे सामान्य प्रवाशांचा प्रवास आता धोकादायक बनू लागलाय. प्रश्न फक्त प्रवाशांच्या मानसिकतेचा नाही, तर रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ नियोजनाचा आहे. सुरक्षा रक्षक कुठे आहेत? डब्यात CCTV लावून प्रश्न सुटतील का? GRP आणि RPF केवळ स्टेशनवरच का दिसतात? धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होत असताना फेऱ्या वाढवण्याकडे दुर्लक्ष का? प्रशासनाने आता केवळ दंड वसुलीवर भर न देता अशा माथेफिरूंना कठोर जरब बसवणं गरजेचं आहे. जर रेल्वेमध्ये गुंडागर्दी करणाऱ्यांवर वेळीच मोका किंवा कठोर कार्यवाही केली गेली नाही, तर सामान्य माणूस ट्रेनमध्ये पाऊल ठेवायलाही घाबरू लागेल. रेल्वे डब्यात मस्ताडलेल्या या गुंडेगिरीला वेसल घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवणे गरजेचं आहे. तसेच प्रवाशांनाही मिळेल त्या जागेत सुखाने प्रवास करण्याची वृत्ती जोपासायला हवी. जर ही लाईफलाईन टिकली तरच तुमचं आमचं आयुष्य रुळावर राहील. अन्यथा या विकृत लोकांमुळे सामान्य माणसाचा प्रवास नरक व्हायला वेळ लागणार नाही. रेल्वे हे केवळ प्रवासाचं साधन नाही, ते मुंबईच्या संस्कृतीचं प्रतीक आहे. पण ही संस्कृती आता हिंसेच्या गर्तेत अडकते. आज एखाद्या प्राध्यापकांचा जीव गेला, उद्या तो दुसऱ्या कोणाचाही असू शकतो. प्रशासनाने या घटनाकडे केवळ अपघात म्हणून पाहू नये, तर ही एक सामाजिक आणीबाणी आहे. प्रवाशांनो, विचार करा. 2 मिनिटाच्या जागेसाठी किंवा एका धक्क्यासाठी कोणाचं घर उद्ध्वस्त करणं कितपत योग्य आहे?
माणुसकी टिकली तरच ही लाईफलाईन जिवंत राहील, अन्यथा हे लोखंडी डबे केवळ मृत्यूचा कोठडा बनून राहतील. वेळ आली आहे आता कृतीची, केवळ चर्चेची नाही. अन्यायाविरुद्धचा आमचा हा प्रहार असा सुरू राहील. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7, सत्याची साथ, नव्या भारताचा नवा विचार.